अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा कॉरिडॉरच्या धर्तीवर विकासाचा मार्ग सुखकर होणार असल्याची माहिती आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली। अक्कलकोट शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे मंदिर परिसर, समाधी मठ परिसर तसंच पालखी मार्गाचा टप्प्याटप्प्याने विकास होऊन भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत। महाराष्ट्राच्या विकासाच्या इतिहासात प्रथमच मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। या ऐतिहासिक निर्णयामुळे श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा नियोजनबद्ध विकास, आधुनिक पायाभूत सुविधा आणि भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा अधिक वेगाने उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या अंतर्गत रस्त्यांचं रुंदीकरण आणि सुशोभीकरण, आधुनिक वाहनतळ, पादचारी सुविधा, आवश्यक पायाभूत सुविधा तसंच शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासह विविध विकास कामांना गती मिळणार आहे। श्री क्षेत्र अक्कलकोटचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन विकास अधिक वेगाने होण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचं आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले। या ऐतिहासिक निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसंच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अतिरिक्त मुख्य सचिव अमित कुमार गुप्ता, गृहनिर्माण आणि म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आभार मानले। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तीर्थक्षेत्रामध्ये भरपूर विकास कामे चालू आहेत। पाणी पुरवठा असेल, भूमिगत गटर असेल, गावातील रस्ते असतील, सुशोभीकरण भरपूर कामे चालू आहेत। आणि या उपर मूळचं मंदिर विकास आराखडा जो होता, मंदिर आणि मंदिर परिसर, भाविकांचे पार्किंग असतील, भाविकांची राहायची सोय असतील, चौक सुशोभीकरण असतील, मंदिर परिसर असणार आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं काही जे उपाययोजना करायची, ह्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती की म्हाडाला SPA विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करा। आणि त्यानुसार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या दोघांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन काल SPA म्हणून म्हाडाची नियुक्ती केली। साधारण 500 ते 700 कोटीचा नवीन आराखडा आम्ही आता तयार करत आहोत। म्हणजे अक्कलकोटमध्ये आज जे लाखो भाविक येत आहेत त्या सगळ्यांची सोय व्हायला पाहिजे आणि या सगळ्यांसाठी माननीय उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री, माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, ACS असीम कुमार गुप्ता साहेब आणि म्हाडा VP संजय जयस्वाल साहेब, भरत शेठ स्वामी भक्त म्हणून त्यांचाही कायम आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे।